जय श्रीराम। चराचरात वास करणारी माँ भगवती वंदनीय भारत माता, ज्यांच्या पावन स्पर्शाने ही धरती पवित्र झाली, असे स्वराज्याचे अधिपती राजा शिवछत्रपती, असे तो हिमाचल, तसेच या शहरात, या गावात, या देशात, या प्रांतात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि आपल्याला एक सोन्यासारखं स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, असे सर्व महान क्रांतिकारक आद्यांना नतमस्तक करतो। आज लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या या जयंतीचा कार्यक्रम, या कार्यक्रमानिमित्त आपण जन्मलेला इथं जमलेला पूर्ण समुदाय, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे भारत मातेचे असे सुपुत्र की ज्यांची आज एवढ्या वर्षानंतरही आपण जयंती साजरी करतोय। ती जयंती साजरी आपल्या हृदयामध्ये साठवण्यासहित या देशामध्ये लोकांना जागृत करण्यासाठी आहे। कारण या देशामध्ये अनेक असे लोक जन्माला आलेले आहेत, जन्म घेऊन गेलेले आहेत, कर्तव्य करून गेलेले आहे, पण राजा शिवछत्रपती एक असा राजा आहे की ज्या राजाचं नाव आजही घेतलं जातं, 400 वर्षानंतर आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे। कारण त्या व्यक्तीचं तसं कर्तृत्व होतं, त्या व्यक्तीचं तसं नेतृत्व होतं, त्या व्यक्तीची तशी कुशलता होती, तसं समाजाप्रती प्रेम होतं आणि या देशाबद्दल आदर, जागरूकता आणि स्वातंत्र्याची, स्वराज्याची ओढ होती। मनुष्य किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला फार जास्त महत्व आहे। तसंच एक उदार व्यक्तिमत्व म्हणजे अण्णाभाऊ साठे। 1 ऑगस्ट 1920 ला, याच दिवशी, ज्या दिवशी लोकमान्य टिळक, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष वाट पाहिली, आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा त्यांना आपले गुरु मानतात आणि म्हणतात या देशाला केव्हा स्वातंत्र्य मिळेल, तेव्हा ते म्हणतात, वर पाहतात आणि लोकमान्य टिळक म्हणतात, अभी तो मुझे भारत माँ की उस पाव की आहट महसूस हो रही है, इस देश में जो जो अभी जन्म ले रहे उसके स्वरूप में मैं छत्रपति शिवाजी महाराज का एक एक मावळा देख रहा हूं। त्याच वेळेस एक रत्न या देशातून निघून जातोय आणि दुसऱ्या रत्नाचा जन्म होतोय, ते म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। मनुष्य हा कसा जगला त्यापेक्षा त्यानं आयुष्यात काय मिळवलं, किती जगला त्यापेक्षा त्यानं आयुष्यात कोणाकोणाला जुळवलं याला जास्त महत्व आहे। अण्णाभाऊंचा जन्म झाला तर ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणचा वाडा म्हणून मांगवाडा असा प्रसिद्ध वाडा होता। सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगावचं ते गाव की ज्या गावामध्ये गावाच्या बाहेर एक अशी वस्ती होती की त्या वस्तीमध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला। बहीण भावांचं कुटुंब होतं। त्यावेळेस आपल्या देशाची परिस्थिती विपरीत होती। आपल्या देशावर 1300 वर्षापासून मुस्लिमांनी, त्यानंतर कुतुबांनी, ऐबकांनी, मुघलशाहींनी अतोनात अत्याचार करून आपल्यावर हुकूमत गाजवली। हुकूमत गाजवण्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही आमचं पौरुषत्व विसरलो होतो। आमच्या देशामध्ये आम्ही विसरलो की महाराणा प्रताप होते, आम्ही आमच्या देशात विसरलो की राणा सांगा होते, आम्ही विसरलो महागाईदिनलू होती, आम्ही विसरलो की आमच्याकडे वीर बाबूराव शेळमाके होते, आम्ही विसरलो राजा शिवछत्रपती होते ज्यांनी हिंदू धर्मासाठी त्याग दिला, ते छत्रपती संभाजी महाराज होते, झाशीची राणी महाराणी लक्ष्मीबाई होती, अहिल्याबाई होती। पण आम्हाला नंतरच्या कार्यकाळामध्ये जेव्हा मेकॉलेनं शिक्षण प्रणाली आणली आणि त्या शिक्षण प्रणालीमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की चातुर्वर्ण या देशामध्ये आहे आणि या चातुर्वर्ण्यामध्ये माणूस जन्मजात शूद्र होतो, पण भगवद्गीता सांगते की मनुष्य हा कर्मानं शुद्ध होतो, कर्मानं शुद्धही होतो आणि कर्मानं शूद्रही होतो। भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की मनुष्य जर ब्राह्मण घराण्यात जन्माला आला आणि त्याचे विचार जर पापाचे असतील, चोरीचे असतील, लुटारूचे असतील तर तो शूद्र आहे, त्याला उच्च ठिकाणी कुठेही स्थान नाही। आणि जो खालच्या किंवा कुठल्याही पातळीला, कुठल्याही जाती धर्मात, पंथात जन्माला आला आणि त्याचं कृत्य जर मोठं असेल तर तो अतिशय प्रिय असा मोठ्या श्रेणीतला आहे। रोहिदास महाराजांच्या जीवनशैलीवरून आपल्याला पाहायला मिळतात। अण्णाभाऊ साठे जेव्हा मोठे झाले तेव्हा अण्णाभाऊ साठे वर्गात जायला लागले तेव्हा महाराचं पोरग, मांगाचं पोरग, मेहताराचं पोरग, चांभाराचं पोरग असा गावामध्ये खूप मोठा व्याप होता। पण या व्यापातून कुठेतरी हा मुलगा ढोल ताशा बडवीत एखाद्याच्या घरी मंगल किंवा एखाद्याच्या घरी दुःखद प्रसंग असला तर त्यावेळेस वाजवत वाजवत आपली उदरनिर्वाह हा
पूर्ण करणारा हा समाज, त्यातून हा एक कुटुंब नेहमी सामोर यायचा. पण अण्णाभाऊ जेव्हा शाळेत गेले तर अण्णाभाऊची शाळेमध्ये कास लागली नाही. अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवस शाळेमध्ये शिकले. आज अण्णा म्हणाव तर महाराष्ट्रामध्ये एकच नाव आठवतं. कोणतं नाव आठवतं? अण्णा म्हटलं तर कोणाचं नाव आठवतं महाराष्ट्रात? छत्रपती शिवाजी. अण्णा हजारे नाव आठवतं. अण्णाभाऊ कुठं विस्मृत झालं? ज्या व्यक्तीनं 1.5 दिवसाची शाळा केली, 1.5 दिवसाची शाळा, आज लोक ग्रॅज्युएट होतात, पोस्ट ग्रॅज्युएट होतात, पण जगणं अजून त्यांना समजत नाही, बोलणं अजून त्यांना समजत नाही, लोकांमध्ये वावरणं समजत नाही. हातभर जागेसाठी आणि हितभर मातीसाठी झगडा करतात. पण अण्णाभाऊ साठेंनी आपल्या बुद्धीच्या जोरावर ते जेव्हा मोठे झाल्यानंतर त्यांनी अख्ख्या देशाला मार्ग दिलेला आहे. 11 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना गाव सोडण्याची पाळी आली. गावाच्या बाहेर त्यांचं वास्तव्य होतं, तेव्हा समाजानं स्वीकृत केलं नव्हतं, पण त्यांना माता सरस्वती प्रसन्न होती. गाव सोडत वाटेगाववरून सांगलीच्या मार्गाने ते जेव्हा निघाले तर त्यांना 2 महिने मुंबईला पोहोचायला लागले. 2 महिने. आम्ही कोरोनाचा प्रवास पाहिला. आम्ही 4-4 दिवस, 8-8 दिवस, 10-10 दिवस लोक रस्त्यानं चालताना पाहिले. पण आम्ही अण्णाभाऊ साठेच्या या परिवारात, या देशात जन्माला आलो. पण आम्ही अण्णाभाऊ साठे वाचले नसल्यामुळे अण्णाभाऊ 2 महिने मुंबईला सतत पायी चालत गेले. पायी चालत जात असताना मिळेल ते काम करणं आणि मिळेल तिथे झोपणं, मिळेल तिथे जगणं, मिळेल ते खाणं, मिळेल ते पिणं, असा प्रवास सुरू होता. अण्णाभाऊ एका माथन गावाच्या जवळ आले. तिथून समोर निघाल्यानंतर अण्णाभाऊच्या परिवाराला प्रचंड भूक लागली होती. भुकेनं व्याकुळ झालं होतं. अनेकांच्या दारात फिरले, घरात फिरले, पण कुठेही रोटी तुकडा मिळालेला नाही. अण्णाभाऊला फार दुःख झालं. त्यांनी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला, आंबे पाडले. सोबत आई बाबा सगळा परिवार होता. अण्णाभाऊला त्यांचे आई वडील प्रेमाने तुकाराम म्हणायचे, साक्षात तुकारामाचा अवतार समजायचे. पण जेव्हा तुकारामाने आंबे पाडले तेव्हा ज्या शेठचं ते वावर होतं, तो शेठ तेवढ्यात तिथे आला आणि अण्णाभाऊचे दोन्ही हात बांधले. अण्णाभाऊला सांगितलं, तुनं गुन्हा केलेला आहे. अण्णाभाऊला फार पश्चाताप झाला. पण अण्णाभाऊनं म्हटलं, मी फक्त माझ्या आई वडिलांसाठी आंबे तोडले. माझ्या आई वडिलांना प्रचंड भूक लागलेली आहे, त्यांची भूक शमवण्यासाठी मी आंबे तोडलेले आहे, मी चोरी केलेली नाही. मला शिक्षा द्या, मला काम द्या, मी काम करून तुमची पूर्ण वेळ नेतोय, पण आई वडिलांना आंबे द्या. निष्ठूर झालेला तो पाटील त्यानं म्हटला, नाही, तू ना अपराध केलेला आहे. अण्णाभाऊचा अपमान झाला. अण्णाभाऊचा अपमान झाला. अण्णाभाऊला काटेरी कुंपणाच्या एका बंदिस्त अशा जेलखान्यामध्ये टाकण्यात आलं. पण ईश्वराची कृपा, अण्णाभाऊचा कुठेतरी कोणतरी एक चांगला सांगावा घेतला आणि अण्णाभाऊ त्यातून मुक्त झाले. अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला आले, 11 वर्षाचं पोर, जर आज विचार करायचं झालं 11 वर्षाचं पोर कसं असते. 11 वर्षाचं पोर म्हणजे आजचं 5व्या वर्गामध्ये, ज्याचा लाडी गोळी आम्ही लावतो, तो आई वडिलांसाठी हाकाना आंबे मागतो, खाण्यापिण्यासाठी, भूक शमवण्यासाठी. आज 11 वर्षाचं पोर हातामध्ये मोबाईल खेळण्यासाठी आई वडिलांकडे रडतं, कपडे घेण्यासाठी आई वडिलांकडे हट्ट करतं, मला एखादी सायकल घेऊन दे म्हणून तगादा लावतं. हे 11 वर्षाचं पोर तेव्हा आई वडिलांची काळजी घेण्यासाठी आंबे त्या पाटलाकडे मागतं. म्हणजे किती मोठा आई वडिलांबद्दल आदर आणि त्याग होता. अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला गेले तर मुंबईला आल्यानंतर 3 दिवस त्यांना काहीच मिळालं नाही, काम मिळालं नाही, खायला मिळालं नाही आणि प्यायला मिळालं नाही. त्यावेळेस अण्णाभाऊ आणि त्यांचा परिवार हा नुसता पाण्यावर होता. एक व्यक्ती कपडे विकत होता. अण्णाभाऊ त्याच्या मागं 2 तास फिरल्यानंतर तो व्यक्ती म्हणते, का रे मुला, कशाला फिरतोय? तेव्हा तो मुलगा म्हणतो, मला भूक लागली आहे. तर तुला पैसे पाहिजे आहे का? तेव्हा तो मुलगा म्हणतो, मला पैसे नाही पाहिजे. तुला काय पाहिजे? कपडे पाहिजे का? तेव्हा अण्णाभाऊ म्हणतात, मला कपडेही नाही पाहिजे. तर तुला काय पाहिजे? मला काम पाहिजे. माझे आई वडील उपाशी आहे, मला काम पाहिजे. मला जर काम मिळालं, त्यातून जर मला 2 पैसे मिळाले तर मी माझ्या आई वडिलांना या पैशातून भाकरी खाऊ घालेन. एका 11 वर्षाच्या मुलाचा एवढा मोठा उच्च विचार कुठून आला असेल? तर त्यामध्ये आम्ही आमची भारतीय संस्कृती पाहतो. राजा शिव छत्रपती हे जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी रामायणाच्या, महाभारताच्या कथा शिकत 12व्या वर्षी रायरेश्वराची शपथ घेतली आणि स्वराज्याच्या निर्मितीचा ध्यास घेतला. आम्ही तर त्यांचेच वंशज आहोत, ज्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र केल्या, कोणत्याही जातीचा भेदभाव केला नाही. त्या छत्रपती शिवरायांचे वंशज आम्ही, म्हणजे मावळे. म्हणून जेव्हा तिथे
अण्णाभाऊ साठे कपड्याचे ओझे वाहतात, हमाली करतात, चाकरी करतात, लोकांची नोकरी करतात. अशाच वेळेस अण्णाभाऊंना रशिया या देशामध्ये जाण्याचा एक अनुभव आणि एक चांगली संधी मिळते. अण्णाभाऊंनी 1.5 दिवसाची शाळा शिकली. पण अण्णाभाऊ जेव्हा रशियाला गेले तेव्हा रशियाला गेल्यानंतर त्यांनी राजा शिव छत्रपतीचा पोवाडा म्हटला. आमच्याकडे मराठीत एक म्हण आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलाचे पाय पाळण्यात का दिसतात? आई वडील जर सकून सागार आणि ईश्वरासारखे जर निर्गुण निराकार असतील तर त्यांचे गुण हे वडिलांचे, आई वडिलांचे गुण मुलामध्ये उतरतात. म्हणून अण्णाभाऊ साठे एकमेव या भारतामध्ये जन्मलेलं असं एक रत्न, एकमेव असे लोकशाहीर का ज्यांना कथाही लिहिता आली, ज्यांना कादंबरी लिहिता आली, ज्यांना नाट्यही लिहिता आलं, ज्यांना वगनाट्यही लिहिता आलं, ज्यांना पोवाडा पण रचता आला, ज्यांना लावणी पण म्हणता आली आणि ज्यांनी तमाशाचा फळ पण लिहिला, असं एकमेव व्यक्तिमत्व जे फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेलं. 1.5 दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तिमत्वावर आज त्यांच्या नावावर विद्यालय आहेत, त्यांच्या नावावर आज PhD होत आहे. मातंग समाजाचा उद्धार हा त्यांच्या नावावरून होऊन आज कितीतरी लोकांनी शोध प्रबंध लिहिलेले आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल, हा आपला देश स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये इंग्रजांनी छोट्या छोट्या जातीमध्ये आणि छोट्या छोट्या वर्गामध्ये वाटून दिलेला होता. कारण आम्ही सहोदर या भारत मातेचे पुत्र आहोत. सुतांचे वैतकंठ का किरण मार्ग. आमच्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आले तरी आम्ही सर्व संकट पेलून सामोर जाणारे आहोत, अशी आमची भारतीय संस्कृती आहे. पण आमच्या विभाजनाचं कार्य अगोदर मुघलांनी केलं आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी केलं. आणि तुम्ही सगळे अलग अलग आहात. जेवढे शिक्षण घेणारे मुलं आहेत त्यांनी पाहावं, 1871चा एक ऍक्ट आहे, क्रिमिनल ऍक्ट. त्याच्यामध्ये मांग, मैतर, चंभार, SC ST आणि जे दुर्गम भागात राहतात ते OBC या आजच्या जाती, या तेव्हा जाती नव्हत्या, नंतर जाती पाडल्या गेल्या. ते जरी नजरेनं दिसले तरी त्यांच्यावर क्रिमिनल ऍक्ट लावला जात होता. आम्ही पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध अनुभवलं. पण ज्या वेळेस जनजातीचा संहार झाला तर आदिवासी भागामध्ये राहणारे सर्व जेवढे जातीचे होते 7 करोड लोक, ज्यांच्या जवळ फक्त तीर आणि कमान, ज्याला आपण धनुष्यबाण म्हणतो, यांना मारून त्यांचा वध इंग्रजांनी केला होता. मग आद्यगुरु लहुजी साळवे हे जेव्हा क्रांतीचे द्योतक मानले जातात तर हे या समाजातून आलेले होते. त्यांची प्रेरणा घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन, राजा शिवछत्रपतीची प्रेरणा घेऊन त्यांनी 1-2 नव्हे तर 35 कादंबऱ्या लिहिल्यात. 35 कादंबऱ्यानंतर 19 कथासंग्रह लिहिले, 300 कथा लिहिल्या, 4 वगनाट्य लिहिले आणि जवळजवळ 9 नाट्य लिहिले. आणि त्याच्यापैकी 4 नाट्यावर जेव्हा ते स्वतः जिवंत होते तेव्हा चित्रपट निघाले आणि कित्येक नाटकं झाले. कुसुमावती देशपांडे म्हणून तेव्हा एक लेखिका, प्रसिद्ध लेखिका होत्या. पण अण्णाभाऊचं नाव तोंडावर घ्यावं, एका मांग समाजात जन्मलेला माणूस जेव्हा समोर जातोय आणि त्या समाजाचं नाव कसं घ्यावं, हा समाजाचं नाव घेताना आमच्या तोंडावर जेव्हा एखादा शब्द आडवा पडतो, जशी माशी तोंडावर बसावी आणि आम्ही चूप राहावं, असं त्यावेळेसचं एक वातावरण निर्माण झालं होतं. अण्णाभाऊंनी विद्रोही लेखन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काही भारतीय रूढी परंपराचा विद्रोहही केला, त्याही नाकारल्या, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. अनेक समाजांनी त्यांना जवळ घेतलं पण काही समाजांनी त्यांना नाकारलं पण त्याच वेळेस जेव्हा त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आणि त्यांच्या ग्रंथांची जेव्हा विवेचना व्हायला लागली, सर्व प्रसिद्धी व्हायला लागली, तेव्हा त्यांनी 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, मराठी, हिंदी, इंग्लिश, तामिळ, तेलुगू, गुजराती, बंगाली, पश्चिमी, उत्तरी या भाषेसह जर्मनी, पॉलिश, फ्रेंच, रशियन, इंग्लिश इत्यादी भाषेमध्ये एकूण 27 भाषेमध्ये त्यांचे पुस्तकं प्रकाशित झाले. मग अण्णाभाऊ साठे आम्हाला एका मिनिटात सांगता येईल का? अण्णाभाऊ साठे आम्हाला त्यांच्या जयंतीनिमित्त सांगता येईल का? अण्णाभाऊ साठे आम्हाला 1 वर्ष समजायलाही कमी पडेल. कारण अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली जी कादंबरी आहे फकीरा, सगळ्यात जास्त गाजलेली कादंबरी आहे. त्या कादंबरीमध्ये चित्रेचं केलेलं, चित्रा नावाची जे एक रूपरेखा आहे तिचं केलेलं वर्णन, रानोतो नावाचा एक तिथं त्यामध्ये एक व्यक्ती आहे त्याचं केलेलं वर्णन, कसे एखादे जिवंत व्यक्तिमत्व जसं नजरेसमोर राहावं अशी लेखणी.
दीड दिवस जो व्यक्ती शाळेत गेला त्याला एवढी सरस्वती कशी प्रसन्न झाली असावी, त्याच्या वाणीत आणि लेखणीत असा वेग का असावा, हा प्रश्न अनेकांना पडायला लागला. कारण एखादा मनुष्य जेव्हा समोर जायला निघतो त्याच वेळेस त्याचे पाय खेचणारे बरेच असतात. पण अण्णाभाऊ समोर एक ध्येय होतं. कारण अण्णाभाऊला वाटायचं माझा समाज मी ज्या पद्धतीनं जगलो त्या पद्धतीनं जगायला नको. अण्णाभाऊ जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर ज्या गावाला अण्णाभाऊ साठेंनी, म्हणजे ज्या पाटलांच्या गावामध्ये अण्णाभाऊ साठेंनी गावकऱ्यांनी त्यांना काटेरी तुरुंगामध्ये ठेवलं होतं त्याच गावाने अण्णाभाऊचा सत्कार केला आणि त्याच गावामध्ये साहित्य संमेलन पार पडलं. तेव्हा लोकांना अण्णाभाऊ साठे कळले. आज विशेष तसा आहे, चमत्कार असेल तर नमस्कार, नाहीतर कुठे नमस्कार आणि कुठे चमत्कार. तर अण्णाभाऊ एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी तेही सांगितलं, नहीं यह वह दिन नहीं जिस दिन का आप अन्ना देख रहे, यह वह दिन है इस दिन में अन्ना है. म्हणण्याचा अर्थ असा होता त्यावेळेस माझी लाचारी, माझी गरिबी, माझी भूकमारी, माझी उपाशी आणि माझ्यामध्ये दिसलेला तुम्हाला जो चोर आहे तो वेगळा होता आणि आजचा अण्णा वेगळा आहे. कारण आज अण्णाच्या लेखणीत, बोलण्यात, प्रकाशात सगळीकडे साहित्य आहे. एवढ्या साहित्याची भरमार, एवढ्या साहित्याची शिदोरी अण्णाभाऊंनी आज आम्हाला दिलेली आहे. पण आज कधी कधी दुःख होतं, या देशाच्या 18 पगड जाती ज्या शिवरायांनी एकत्र आणल्या त्या देशाच्या आजच्याही राजकारणामध्ये आणि समीकरणामध्ये जातीवंत राजकारण होतं, पण कीर्तिवंत होत नाही. अण्णाभाऊ एकाचे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकांचे नाही, स्वामी विवेकानंद एकाचे नाही, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम एकाचे नाही, हे देशाचे आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे. मग आम्ही कधी कधी जातीवाचक शब्द वापरून तर कधी एखाद्याला हिणवून बोलतो आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वाद उपस्थित करतो. पण अण्णाभाऊ साठे एक विचारवंत होते, एक लोकवंत होते, एक लोकनेते होते, साहित्य रत्न होते, लोकशाहीर होते. त्यांना या सगळ्या कला हळूहळू प्राप्त होत गेल्या. पण हे अण्णाभाऊ साठे जसे जसे मोठे व्हायला लागले तसे तसे विरोधकही वाढले. पण एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर अण्णाभाऊंचा आणि त्यांचा जेव्हा विचारांचा तालमेल बसत नाही तेव्हा बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब आपण एकाच मातीत जन्मलेलो आहेत, आपण एकाच मातीत जाऊ. बाबासाहेबांच्या विचारांना अण्णाभाऊ साठे प्रेरित होते, ते त्यांना आपला आदर्श पण मानत होते. पण भारतीय संस्कृती अण्णाभाऊ साठेंनी कधीही सोडली नाही. आपल्या विचाराची कुठेही त्यांनी विचाराशी तडजोड केली नाही. कारण अण्णाभाऊचा विचार होता की आज आमचा समाज मागा आहे, आज आमच्या समाजातील सर्व लोक मागा आहेत, त्याच्यामध्ये दलित, पीडित, वंचित, आदिवासी सर्व आणि इतर भागात राहणारा सगळं इंग्रजांपासून असलेला सगळं वंचित समाज आज जसाही असेल, पण हा समाज एक दिवस एकत्र होईल आणि समोर येईल. पण या समाजाला फक्त 2 गोष्टीची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट म्हणजे समाजानं एकत्र व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजानं शिक्षित व्हायला पाहिजे. ज्याचं मस्तक हे शिक्षित झालं तर ते कोणा समोरही नतमस्तक होत नाही. म्हणून अण्णाजी यांनी सांगितलेला तेव्हाचा संदेश आजही लागू होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही सांगतात, उठा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. काय वेगळं होतं त्याच्यात? काहीच वेगळं नव्हतं. आज संघटित व्हावं लागेल, पण देशासाठी, राष्ट्रासाठी, भारत मातेसाठी. आमच्या देशाच्या सीमा बळकट आहेत का? आमच्या देशाअंतर्गत चालणारं षडयंत्र योग्य आहे का? आमचे मुलं शिक्षित आहेत का? संघर्ष करण्याची गरज नाही, संघटित होण्याची गरज आहे, शिकण्याची गरज आहे. पण आज आमच्या समाजाला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ग्रासलेला आहे. आज आमचा मुलगा शाळेत जातो, मोबाईल घेऊन फिरतो. मोबाईल पाहण्यास विरोध नाही, पण किती वेळ पाहायचा, कुठे पाहायचा, कोणामध्ये पाहायचा? आपण जेव्हा इतरांसमोर मोबाईल पाहतो आणि मोबाईलमध्ये आपण खाली बघतो, तो मोबाईल आपल्या हातात असतो. समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याकडे पाहतो तो आपल्याशी बोलतो, बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आपण फक्त आपल्या मोबाईलकडे पाहतो, तर आपण त्या व्यक्तीचा अपमान करतो. मी तर म्हणतो बरं झालं त्या काळात मोबाईल नव्हता. त्या काळात जर मोबाईल नसता तर अण्णाभाऊ घडले नसते. त्या काळात मोबाईल असता तर बाबासाहेब घडले नसते. त्या काळात मोबाईल असता तर स्वामी विवेकानंद घडले नसते. कारण आज 2 GB चा डेटा हा 2 तासात जातो आणि 2 तासात गेल्यानंतरही दुसऱ्याच्या आम्ही हॉटस्पॉटवर येतो. आमची लाचारी कुठं गेलेली आहे? आम्ही ज्ञानानं कुठं संपन्न आहोत? आम्हाला बाबासाहेब कळले का? स्वामी विवेकानंद कळले का? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब कळलेत का? आम्हाला अण्णाभाऊ साठे कळलेत का? मग आजही या क्षेत्राचं नाव मांगवाडा असायला पाहिजे का? मैतरवाडा असायला पाहिजे का? भंगीवाडा असायला पाहिजे का?
कुंभारवाडा असायला पाहिजे का, चंभारवाडा असायला पाहिजे का? अरे जेव्हा राजा शिवछत्रपतींनी 400 वर्षाच्या अगोदर 18 पगड जाती एकत्र केल्या आणि सहोदर एकच शब्द दिला, मावळा मराठा, जो मरेगा लेकिन हटेगा नाही, ओ मराठा. असा मावळा दिला, असा मराठा दिला, तर मराठा एका जातीचा होता का, एका धर्माचा होता का, एका पंथाचा होता का? नाही. जो या मातीला मातृ आपली आई मानतो, जो सिंधु स्रोत से सिंधु तक रहते आए है, इस धरती को माँ जो कहते हिंदू उसी को कहते. हिंदूची व्याख्या करायची झाली तर या हिंदुस्थानात राहणारे सर्व लोक हिंदुस्थानी आहेत. रशियामध्ये राहणारे सगळे लोक रशियन आहेत. इंग्लंडमध्ये राहणारे सगळे लोक इंग्लिश आहेत. मग आम्ही सर्व हिंदुस्थानी आहोत. या धरतीला जो माता म्हणतो, या देशावर जो प्रेम करतो, तो सहोदर हिंदू आहे. आणि हीच हिंदुत्वाची व्याख्या आहे. पण आज अनेक लोक आम्हाला भुरळ पाडतात, समाजात तेढ निर्माण करतात. आज आमच्या समाजामध्ये स्पेशल जर आजच्या कास्ट रिझम नुसार जर विचार करायचं झालं तर SC ST ज्या कॅटेगरीज आहे आमच्या, आणि आमचा इतरही मोठा वर्ग, आज सगळं ख्रिश्चन कम्युनिटीनं जंगलं व्यापून गेलेले आहे. कशासाठी? छोट्या छोट्या गोष्टीसाठी. कोणाला एखाद्या अनाजाची बोरी, कोणाच्या मुलाचं शिक्षण, कुणाला पेरण्यासाठी बियाणं. आम्ही एवढे कमजोर आहो का? एवढ्यासाठी आम्ही धर्म सोडला, आम्ही कमजोर आहो का? कर्पूर गौरम कर्णावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. कापराची आरती नाही, महादेवाची स्तुती आहे. ज्याचा कर्पुरासारखा गोरा चेहरा आहे, ज्याच्या जो करुणा सागर आहे, कर्पूर गौरम करुणाव सागर, कर्पूर गौरम संसार सारम भुजगेंद्र हारम, ज्याच्या गळ्यामध्ये भुजंग आहे. आम्ही महादेवाची आरती म्हणतो. नवखंड पृथ्वीशी भरून उरलाशी आहे, आरती नागद्वारा. पृथ्वी निर्माण झाली तेव्हा 9 खंड होते, आमचं सायन्स सांगतं. जो आम्ही पहिला उपग्रह पाठवला त्याचं नाव आर्यभट्ट होतं. कारण त्या आर्यभट्टानं शून्याचा शोध लावला, आणि शून्याशिवाय कोणतेही गणित होऊ शकत नाही. जे सायन्सला असतील त्या मुलांना माहित आहे आम्ही टिळा का बरं लावतो. आम्ही टिळा लावतो कारण इथं आमची पिट्युटरी ग्लँड आहे, ज्याला चेतासंस्था म्हणतो. हे ग्लँड जेव्हा आम्ही इथं घासतो हातानं, तेव्हा आमचं मस्तिष्क शांत होतं, आमची बुद्धी तीव्र होते, म्हणून आम्ही लावतो. आणि आमच्या स्त्रिया, आमच्या आया बहिणी भांग भरतात, कारण त्या ठिकाणी त्यांची जी चेतासंस्था आहे तिच्यावर मज्जाव होत नाही, तिचं मन शांत राहते, म्हणून ते कुटुंब बांधून ठेवते. एवढा आमचा विज्ञानवादी परंपरावादी आमचा समाज आहे, आम्ही आहो. पण आम्ही कुठेतरी विसरलो, आम्ही आमच्या परंपरा विसरलो. आम्ही आमच्या घरी जेव्हा एखादा सण उत्सव परंपरा असले तेव्हा मोठ्यांच्या पाया पडतो. त्याच्या पायाला जेव्हा स्पर्श करतो, तर आमच्या आई वडिलांच्या पायाला स्पर्श करतो, तर ते आमच्या डोक्यावर हात ठेवतात. त्यावेळेस एक जी स्थितीत ऊर्जा आहे आमच्या शरीरामध्ये, ती गतीत ऊर्जेत रूपांतर करते, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोल एकत्र येतात, आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. आम्हाला कोणीही सांगितलं नाही हो, कोणत्या पुस्तकातही सापडणार नाही. अण्णाभाऊ साठेचा एखाद्या पुस्तकामध्ये मिळून 4 ओळीचा सिलेबस सापडेल. छत्रपती शिवाजी महाराजाचा एखादा पाठ सापडला तर सापडेल इतिहासाच्या पुस्तकामध्ये. बाबासाहेबांचा एक लेख सापडला तर सापडेल. पण एक वेगळी विचारधारा, एक वेगळी जयंती सप्ताह, एक वेगळी पुण्यतिथी सप्ताह, किंवा मोठ्या थोरांच्या जयंत्या, शासनाचा एक दिवस येतो, त्या दिवशी 2 लोक हार टाकतात. एखाद्या राजनेत्याला जर बोलावलं किंवा एखाद्या अधिकाऱ्याला बोलावलं तर तो पुन्हा डायऱ्या पाहतो, जन्म केव्हा आहे, मृत्यू केव्हा आहे, तिथी कोणती आहे, काय 2 शब्द बोलले का नाही, ठीक आहे मला काम आहे म्हणून बाजू मारून निघून जातात. पण अण्णाभाऊ साठे ही आपली शिदोरी आहे. अण्णाभाऊ साठे हा आपला विचार आहे. अण्णाभाऊ साठे हा आपला आचार आहे. बघा आज इथं भरपूर लोक होते, पण तुम्हीच का आले आणि तुम्हीच का बसले? कारण तुम्हाला वाटलं की बसावं, तुम्हाला वाटलं की ऐकावं. अण्णाभाऊ कोण होते, कसे होते, कशासाठी होते, किती जगले, कसे जगले, असा उदार व्यक्तिमत्वाचा महापुरुष या जन्मभूमीवर, या भरतभूमीवर जन्मतो आणि आपलं कार्य करून जातो. 18 जुलै 1969 चिराग नगर मुंबईला अशा थोर माणसाचा एका झोपडीत मृत्यू होतो. स्वतंत्र भारतामध्ये 22 वर्षानंतर अशा लोकशाहीरांचा मृत्यू होतो. यापेक्षा आपल्यासाठी दुर्दैवाची कोणती घटना राहू शकते? असं स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबतही घडलं. असेच आमच्या देशातील अनेक महापुरुषांबद्दल घडलं. कारण
कधी कधी आमचा इतिहास जाणून बुजून दाबवल्या गेला, लपवल्या गेला. पण आज शिक्षणाच्या दारांनी सगळ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहे. खरा इतिहास समोर यायला बरेच वर्ष लागली. आज आम्हाला गरज नसताना इतिहासाच्या धड्यांमध्ये कुतुब, ऐगब, बाबर यांचं साम्राज्य शिकवलं जातं. पण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणा सांगा, प्रतापराव गुजर हे कधी ऐकायला मिळतील? आमच्या मुलांना कधी कळेल की प्रतापराव गुजरांनी त्यांचं नाव ऐकता बरोबर घोडे पाणी सुद्धा पित नव्हते. महाराणा प्रतापांनी मेवाड सोडल्यानंतर ते जे 10 वर्ष जेव्हा फिरले तेव्हा त्यांच्या मुलीचा जंगलात मृत्यू झाला एका राजकन्येचा, आणि गवताच्या पानाच्या त्या बियाच्या पोळ्या करून त्यांनी खाल्ल्या एका राजमहालातला माणूस. पण त्यानं कधीही मुघलांच्या समोर घुटणे टेकलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले दिले, पण छत्रपती शिवाजी महाराज कधीच माघारी फिरले नाही. कारण आयुष्याचं जर सोनं करायचं असेल तर 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत: शांतता, संयम आणि सातत्य. जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तर तिथे शांतता असायला पाहिजे, संयम असायला पाहिजे आणि सातत्य असायला पाहिजे. जो माणूस शांत असेल तर तो खूप तुफान मचवू शकतो. त्याच्यामध्ये संयम असायला पाहिजे आणि कामामध्ये सातत्य असायला पाहिजे. यश निश्चित आहे. अण्णाभाऊ साठे 3 मंत्र आम्हाला सांगतात. पहिला मंत्र, पुरुषांनो तुम्हाला कधीही स्वाभिमान विकायचा नाही तर तुम्ही आयुष्यात मोठे व्हाल. स्त्रियांनो तुमचं शील तुम्ही शेवटपर्यंत बाळगून ठेवा. पहिलं मुलांना सांगतात, पुरुषांना सांगतात, स्वाभिमान. आपण म्हणतो मी 1 पोळी खाईन पण कष्टाची खाईन, हात कोणासमोर पसरणार नाही, स्वाभिमान झाला. दुसरी गोष्ट, शील. स्त्री कितीही असेल पण ते परपुरुषासमोर कधी आडवं तिळवं बोलणार नाही, सगळ्यासमोर मान मर्यादित राहील. आणि तिसरी गोष्ट ते म्हणजे स्वातंत्र्य. कधी जगायचं असेल तर स्वातंत्र्यानंच जगा. हे बाबासाहेबांनी पण सांगितलेलं आहे. 100 दिवस बकरी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगणं कधीही चांगलं. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना हृदयात बसवा. यांच्यासारखे आपले अनेक महापुरुष आहे. आज वाराणसीला जर जाऊन आले, काशी कॉरिडोरला जर जाऊन आले तुम्ही, तर तिथे अहिल्या घाट आहे. अहिल्या घाटाच्या जवळ पुन्हा मणिकर्णिका घाट आहे. छत्रपती शिवाजी महाराज भोसले घाट आहे. मराठा घाट आहे. त्या काळामध्ये राजा शिवछत्रपती आणि अहिल्याबाई होळकरांनी या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या लोकांनी त्या काशी विश्वनाथाचा तिथे जीर्णोद्धार करावा. ज्या काळात रस्त्याचे डायरेक्शन नव्हते, रेल्वे नव्हत्या आणि काही नव्हतं. एवढ्या मोठ्या लोकांचे आम्ही संतान आहोत, तर एवढं आम्ही हृदयात ठाणलं पाहिजे. हो, मी ज्या क्षेत्रात जाईल छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा बनेन. मी ज्या क्षेत्रात जाईन मी अण्णाभाऊ साठेच्या विचाराचा पाईक राहील. मग तो मी डॉक्टर बनो, इंजिनियर बनो, शेतकरी बनो, मजूर बनो, कामगार बनो, शालेय विद्यार्थी असो की काही असो. अशी भूमिका जर मनामध्ये ठसवाल तर या देशासाठी आपण जे स्वप्न पाहतोय, असे तू हिमाचल, परमवय भवनने तुम्ही तत्सराष्ट्रम, या भारत मातेला गुरुपदी बसवायचं आहे तर ते असं बसणार नाही. हो, आमच्या अनेक पिढ्या जातील. आम्हाला राम मंदिरासाठी 1500च्या काळापासून आजपर्यंत पाहायला राम मंदिर आम्हाला आज मिळत आहे. राम मंदिर हे आमच्या आस्थेचं प्रतीक आहे. शिक्षणाची दारे तेवढीच उघडी असायला पाहिजे. मग आम्ही जिथे असेल तिथे या विचारधारेचे असेल, अभ्यासपूर्वक असेल, विचार विनिमय असेल, कधी झगडे करणार नाही, भांडण करणार नाही. आणि आज लोकांचा फार गैरसमज आहे, एका विशिष्ट प्रकाराचेच लोक दारू पितात असं काही नाही, सगळेच पितात. पण आम्ही कसे जगलो आणि कसे जगतो याला महत्व आहे. आम्ही व्यसन करणार नाही, आम्ही झगडे करणार नाही, आम्ही शिक्षण घेऊ, हा प्रण घ्यावा. अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त आज या खापानगरीमध्ये जमलेले सगळे माझे मित्रबंधू, त्यानंतर मंचकावर सर्व आमचे उपस्थित गुरुमान्य गणमान्य यांच्या या प्रेमळ स्वभावातून आम्हाला इथं मला बोलावणं आलं. आज दिवसभर एका वेगळ्या प्रवासात होतो. राहुलचा फोन आला, त्यानंतर तुमच्या सगळ्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि माझं पण कर्तव्य आहे, जर मला बोलता येतं, मला जर अण्णाभाऊची माहिती आहे तर लोकांपर्यंत ती पोचायला पाहिजे, ती पसरायला पाहिजे. अण्णाभाऊ एकांची नव्हते, पुन्हा तेच सांगतो, अण्णाभाऊ एकांची नव्हते. त्यांच्या आई वडिलांना फार हालअपेष्टा भोगल्या. मांगाचा मुलगा, वाजवणाऱ्याचा मुलगा, रात्र बेरात्री जे शिजलेलं शिळं पातकं तेवढं द्यायचं, त्यावर उदरनिर्वाह भागवायचा. पण अशातूनही एक आपली लेखणी निर्माण केली, अशातूनही एक साहित्य निर्माण केलं, अशातूनही एक समाज निर्माण केला आणि समाजाला चालनी दिली. हे आम्हाला दिलेली शिदोरी आहे. अण्णाभाऊवर जे अण्णाभाऊ कधी 1.5 दिवस शाळेत गेले नाही, त्या अण्णाभाऊवर आज लोक PhD करतायत, संशोधन करतायत.
रिसर्च करतात, म्हणजे आम्ही किती मोठे पावन आहोत. अण्णाभाऊ एका समाजाची मुळीच नव्हते, ते देशाचे होते. म्हणून अशा पावन प्रसंगी आपण सगळ्यांना विनंती करतो की आपण एक चांगला प्रण घ्यावा. आमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी काढून चांगल्या गोष्टीला आम्ही समोर जाऊ, हा विचार मनी ध्यानी ठेवा. आपला एक विषय असतो, तो विषय फक्त स्वतःपुरता निगडीत असतो. आज तो कुटुंबापुरता करा, गावापुरता करा, देशापुरता करा, आणि मी देशासाठी एकतरी क्षण जगेन हा प्रण करा. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.